नमस्कार, कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हळद रुसली, कुंकू हसलं असं पाहायला मिळणार की कृष्णा ही शेतावर काम करायला जायला तयार झालेली असते. तिला जेव्हा स्वाती पाहते तर तिला विचारू लागते, अगं हे तू काय करतेस? तुझ्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आज आणि तू शेतावर जायचे कपडे का घातलेस? त्यावेळी ती म्हणते, मी दुष्यंत सरकारांशी ह्या विषयावरती बोलून आले आणि त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे की तू तुझ्या बाबांच्या शेतावर काम करायला जाऊ शकते. त्यांच्या मर्जीनेच मी आता ठरवलं आहे की शेतावरती काम करायला जायचं. हे काय स्वातीला पटन असं होतं. अगं पहिल्या दिवशी असं कोणी काही करतं का? पण ती म्हणते, मला दुष्यंत सरकारांनी पूर्ण परमिशन दिली आहे, तू काय एवढं एवढं तोंड करते, का घाबरतेस? काय घाबरू नको, आपल्या शेतावर काम करून पैसे तर कमवावं लागतील ना आपल्याला, असं म्हणत स्वातीला ती मिठी मारते आणि स्वतःलाही आनंदी करते, तिलाही खुश राहा असं सांगत असते. इकडे बाळजाबाई काहीतरी हिशोब किताब करत असताना तिथे मैनावती धावत धावत आलेली असते आणि मैनावती सांगू लागते की तुम्हाला कळली का बातमी? तुमची नवीन सूनबाई ही चालली शेतावर काम करायला, तेही बापाच्या शेतावरती. हे ऐकल्यानंतर इथे बाळजाबाईला प्रचंड राग येतो आणि इथे तिचा दीर त्यांना म्हणू लागतो की असं कसं होईल, तुला कसं काय माहिती हे सगळं? तर ती म्हणते, इतक्यातच मी त्यांच्या रूमच्या बाहेरून येत असताना माझ्या कानावर शब्द पडले, दुष्यंतने तिला परमिशन दिली आहे शेतावर काम करायला जाण्याची. हे ऐकल्यानंतर बाळजाबाई म्हणते, आता पहिला घाव घालायची वेळ आली आहे. इथे दलपत विचारू लागतो, म्हणजे काय करणार आहात तुम्ही? तर ती सांगते, आपले ते आंबेगावचे जे पाहुणे आहे ना, त्यांना लवकरात लवकर आजच आपल्या घरी बोलवून घ्या. त्यांच्या समोरच माझ्या सुनेचा मी आज पाणउतारा करते. पहिला अपमान करण्याची तिची वेळ आली आहे आणि तिचा पहिला अपमान असा एकदम जोरदार पद्धतीने व्हायला हवा आणि एवढा भारी व्हायला पाहिजे ना, ती आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि आंबेगावचे पाहुणे आले की नाही म्हणून बाळजाबाई चौकशी करते. त्याच वेळेला आत येऊ का म्हणत म्हणत ते पाहुणे घरात आलेले असतात. घरात येऊन मग ते आंबेगावचे पाहुणे जोडीने तिथे बसतात. कालच तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि आम्ही उद्या येणार होतो, पण तुमचा निरोप आल्यामुळे मी घाई गडबडीने आजच इकडे यायला निघालो असं सांगत तो सगळा काही वानुळा तिथे आणून ठेवतात त्याची माणसं. आणि बाळजाबाई तो वानुळा पाहून एकदम तोऱ्यात अशी बसलेली असते. आपल्याला किती मान आहे, आपल्या शब्दाला किती मान आहे असं म्हणत ती तिथे बसते आणि इकडचे तिकडचे गप्पा सुरू होतात. तुमच्या नवीन नवरदेव नवरीला आम्ही शुभेच्छा द्यायला आलो आहे तर, आणि ते कुठे आहेत? इथे एक गोष्टीविषयी निघतो की एवढा सगळा वानुळा कशाला आणला? तर तुमच्या कृपेनेच हे सगळं चालू आहे, त्याच्यामुळेच तर एवढा वानुळा आम्ही शेतातून पिकवू शकलो असं म्हणताना आढळराव पाटील म्हणतात, खरं तर ही सगळी कृपा वरच्याची असते, निसर्गाची असते, देवाची असते. देवाच्या कृपेनेच हे सगळं येतं. मग नवीन सुनबाई कुठे म्हटल्यानंतर ती येईलच असा चाललेला असताना तिथे दुष्यंत येतो. दुष्यंतला बघून सगळे नमस्कार करतात, बसतात. नवीन सुनेला बघण्याची इथे आंबेगावच्या पाहुण्यांना फारच उत्सुकता असते आणि येते समोरून आता नवीन सुनबाई. नवीन सुनबाईचा अवतार, अरे इतकी साधी साडी, त्याच्यावरती शेतावर काम करणाऱ्या मजुरासारखा शर्ट आणि तो अवतार पाहिल्यावरती तर ते लोक अचाटच होऊन जातात. अशी कशी तुमची सुनबाई? आणि एवढ्या मोठ्या घरची सून, बाळजाबाईची वरतून ती पण सून, तिच्या अंगावर एक दागिना नाही, लखलखत्या साड्या नाही, भरजरी साड्या हव्या, अशी तुमची सून हवी. तर ह्या सुनेचा अवतार तर भलताच आहे असं म्हणत तिथे पाहुणे मंडळी कुजबूज करू लागतात आणि त्याच्यामुळे कृष्णाला फार लाजलेवानी होतं. दुष्यंत चेहऱ्यावरती हातच मारून घेतो. बाळजाबाई मात्र आता या सगळ्या गोष्टीचा आनंद घेणार. तेवढ्यातच इथे दुष्यंत सरकार बोलू लागतात की माझी बायको ही जर शेतकरी नाही तर शेतकरी असेच कपडे घालायला हवे आणि ती भरजरी साड्या घालून थोडी ना शेतात जाणार आहे, एवढे दागिने घालून थोडी शेतात काम करणार आहे. माझ्या बायको ही शेतकरी असल्यामुळे मला तिचा फार अभिमान आहे. एवढं कौतुकाने जेव्हा दुष्यंत सगळ्या पाहुण्यांसमोर बोलतो तेव्हा पाहुण्यांचेही डोळे अचाट होऊन जातात. खरंच आढळराव पाटलांना मात्र फार भारी वाटतं की आपल्या मुलाने आज सुनाची बाजू घेतली, पहिलीच खेप, आणि तीही बायकोची बाजू घेऊन आईला तोंडावर पाडलं. ह्या गोष्टीची त्याला जाणीव नसते, पण आढळराव पाटलांना मात्र ह्या गोष्टीची चांगली जाणीव आहे. आता याची आई तोंडावर पडलेली आहे. इथे मात्र बाळजाबाईचा संताप झालेला असताना आंबेगावचे पाहुणे इतकं कौतुक करतात, खरंच तुमचे विचारच वेगळे, तुमचं सगळं राहणीमानच वेगळं, आम्ही असा विचार कधी केला नव्हता, इतका छान तुम्ही विचार केला आहे. तुमची शेतकरी सून म्हटल्यावर तुम्ही किती अभिमानाने सांगताय, मग आम्हालाही असंच अभिमान वाटला पाहिजे. आम्हीही शेतकरी आहोत, काम करतो शेतामध्ये, राबतो, तेव्हा कुठेही हिरवी
हिरवळ बघायला भेटते, त्याच्यातनं आपलं सोनं होतं. आज ना आम्ही तुम्हाला दोघांना मान देण्यासाठी इथे आलो आहोत असं म्हणत ते त्यांना पहिले लग्नाच्या शुभेच्छा देतात. शुभेच्छांसोबत एक छानसं गिफ्टही देऊ करतात. गिफ्ट दिल्यानंतर आता इथे बाळजाबाईची परमिशन घेऊन आंबेगावचे पाहुणे म्हणतात की आम्ही तुमच्या सुनेला हे वानोळा जो आणला आहे तो भेट म्हणून देऊ का. तर तिची ओटी जेव्हा दुसरी शेतकरी आंबेगावची धान्याने भरते, तुझं घर तुझं संसार असा फुलू दे, धनधान्याने बरकत येऊ दे असं म्हणत इतके छान आशीर्वाद देतात. तुझ्या शेतात कायम हिरवळ राहो, तुझ्या संसारात ते कायम आनंद राहो असं म्हणत तिची ओटी भरतात. बाळजाबाईचा मात्र संताप होतो. आढळराव पाटील मात्र ह्या गोष्टीने खूप खुश असतात, आनंद वाटतो त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि इथे बाळजाबाई पार आपटली तोंडावरती, तोंड घशी पडली, काय करायला गेली, स्वतःच काय करून बसलेली असते. ह्या गोष्टीने तिचा संताप होतो. आतमध्ये गेल्यावर रूममध्ये सगळेजण आणखी त्याच्यात तेल मीठ मिरची खाऊ लागतात. इथे मैनावती सांगू लागते, बघितलं तुमचं मान तिने पहिल्याच दिवशी हिरवून घेतला, आता कसं होणार तुमचं असं म्हणत ती तिथे बाळजाबाईचा अजून जास्त अपमान कसं होईल हे सगळं पाहू लागते. आणि ते बाळजाबाईला अजून अपमानित करण्याच्या हेतूने आता इथे जयंतराव पुन्हा एकदा एक गोष्ट सांगू लागतात. गावात आता सध्या चर्चा चालू आहे, पाचगावची होणारी सरपंचीनबाई आहे आणि कृष्णाला इतका मान. आता कृष्णात जर सरपंच पदावर गेली तर तिला जर ह्या लोकांनी हट्टाने इथे सरपंच बनायला लावलं आणि ती सरपंच झाली तर गावकरी फार खुश आहे तिच्यावर. आणि तिच्यावर पुढे आता दुष्यंत सरकारांचं नाव पण लागलं आहे असं म्हणत तो कौतुक सांगू लागतो इथं. आणि मैनावती म्हणते, जर तुमचं राज्य गेलं आणि आमचं तुमच्याबरोबर जाणार, आम्ही तुमच्याच भरोश्यावर इथं आहात, मग आपली सगळी अन्यांची अनन्य दशा होणार. इथे दलपत म्हणतो, मी खूप अभ्यास केलेला आहे कायद्याचा आणि ह्या मुलीने कायद्याचा वापर करून तुमच्या हातातून सगळं काढून घेतलं तर, आणि आता आपल्या घरी जागरण गोंधळ होणार, मग त्याच्यानंतर हे दोघं नवरा बायको एकत्र येणार, त्यांचा सुखी संसार होणार आणि ते सुखी संसाराला लागले की मी तुमचा मुलगा तुमच्या हातातून 100% जाणार असं दलपतने जेव्हा मैनावतीला सांगितलं तेव्हा मैनावती ही आणखी आग तेल मीठ मिरची लावून इथे बाळजाबाईला भडकवू लागते. बाळजाबाईचा आता पायाखालची जमीनच सरकते. इथे दुष्यंत त्याच्या रूममध्ये जातो, त्याच्या मागे 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 लगेच तिथे कृष्णा जाते. कृष्णाला पाहून तो म्हणतो, माझ्या मागे मागे काय करते यार तू, जा ना तुझं काम कर. तेव्हा ती म्हणते, रामाच्या सोबत सीता, कृष्णासोबत राधा, तशीच मी तुमच्यासोबत राहणार आणि तुमच्याशिवाय मी अधुरे आहे. तुमच्यामुळेच आज मला एवढा मान मिळाला, मला सन्मान मिळाला. दुष्यंतांच्या पाठीमागे कृष्णा राहणार, कायम राहणार आणि तुमचा हा सगळा मान आहे हा मला नको आहे. हा सगळा मान तुमचा आहे, तो तुम्हालाच राहू द्या. तुमच्यामुळे मला इतका सन्मान मिळतो, ह्या गोष्टीचा मला आनंद तर आहेच, पण हे सगळं काही जे वैभव धन धान्य आहे हे सगळं तुमचं आहे, तेव्हा हे तुम्ही सांभाळायचं असं म्हणत ती भरलेली धान्याची ओटी ही कृष्णाकडे काढून देते आणि दुष्यंतकडे काढून देते. आणि कृष्ण त्यांना सांगू लागते की हे सगळं वैभव तुमचं आहे, हे तुम्हीच सांभाळा, हे सांभाळण्याची कुवत माझ्याकडे नाही आणि मी फक्त तुमच्यासोबत राहणार. जशी रामासोबत सीता राहते ना, तशी मी कायम तुमच्यासोबत राहणार असं वचन देते आणि मी चालले शेतावर कामाला म्हणत निघून जाते. दुष्यंतला हिचा भोळेपणा खरंच हसायला येतं त्याला. इकडे मात्र जेव्हा फोन जातो कृष्णाच्या आईला की तू आमच्याकडे आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागेल, तर ती हो हो म्हणत असते. ती फोन ठेवलं इतकं संताप करून घेते स्वतःचा जीवाचा. इथे आता दर वेळेला वाड्यावरनं फोन येणार, आमच्याकडे अमुक आहे, आमच्याकडे तमुक आहे, या ह्या कार्यक्रमाला जा त्या कार्यक्रमाला. आणि त्या कृष्णाचं सुख ह्या डोळ्यांनी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागणार, ह्या गोष्टीचं तिला खेद वाटू लागतो. तर आता तू एवढी का चिडते असं इथे पूजा विचारते. तेव्हा ती सविस्तर तिला सांगू लागते, अगं नवीन लग्न झाल्यानंतर आता यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम, तिथे दिवट्या नाचवणार आणि आपण ते सगळं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचं. जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे नवरा बायको त्यांच्या सुखी संसारात एकत्र येणार, त्यांचं सूत जुळणार, त्यांचे मुलं बाळं सगळं काही होणार आणि ही भिक्करडी झिपरी त्या घराची मालकीण होणार, ह्या गावाची पालनहार होणार. ही गोष्ट जेव्हा ती तिच्या मुलीला सविस्तर सांगते त्यावेळेला पूजाला ह्या गोष्टीचा खरंच खूप मोठा धक्का बसतो. खरंच आज जर ते दोघंजण एकत्र आले तर त्याने मला किती मोठा अपमान केला आहे, मला सोडून गेला आहे आणि तो जर मला विसरला तर, तिच्या जास्त जवळ गेला तर. इथे मात्र पूजेची आई तिच्या लग्नाचे स्वप्न पाहू लागते. आता पूजे, मी ना गुरुजींकडे जाते, तुझ्यासाठी ना चांगले स्थळ आणायला सांगते, श्रीमंतापेक्षा खूप मोठं श्रीमंत स्थळ आणायला सांगते आणि गुरुजींना तुझ्या लग्नाचे योग आहे का नाही,
चांगले स्थळ मिळतील का नाही हे सगळं काही विचारूनच येते आज जाऊन गावामध्ये. आणि तुझ्या लग्नाची लवकरात लवकर आपण बार उडवू असं म्हणत ती तिथे स्वप्न पाहू लागते. पण इथे पूजाने जे पाहिलं होतं ते खरं तर कृष्णाला मिळालं आहे, कृष्णाच्या नशिबी मिळालं आहे. हे तिला खूपच वाईट वाटतं. ती त्या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि स्वतःचा त्रागा करून घेत असते. तिच्या डोळ्यासमोरून ते दृश्य जाईन असं होत असतं की मला नाकारून हा दुष्यंत मी माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान करणार नाही, तिची फसवणूक करणार नाही म्हणत जातो आणि त्या कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. माझ्या नशिबी असणारे सगळ्या गोष्टी त्या कृष्णाला त्याने नेऊन दिले, त्या सगळ्या मला मिळवायच्या आहे असं ती स्वतःशी ध्यास करते. आता ती एकदम पेटून उठली. आता काय करेल तिचा नेम नाही. इथे मात्र स्वाती तिच्या बहिणीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगू लागते. रात्रीच्या वेळी ती तिला छान नटून थटून तयार करते आणि नवऱ्याच्या रूममध्ये चालली. तू काही शेतात कामावर चालली नाही धाडाधाडा जायला, अगदी सोज्वळपणे जा, एकदम लाजत मोडत, आणि तुझ्या सुखी संसाराची आज सुरुवात होणार, त्याचा पाया चांगला रोवला पाहिजे. खूप स्वप्न आता इथे दोघी बहिणी मिळून पाहत असतात. लग्नानंतरचा पहिला स्पर्श, पहिलं सगळं जे काही असेल ते सगळं तिची बहीण तिला समजून सांगते. तसं तसं करायला कृष्णा आनंदी असते. जात असते रूममध्ये. आतमध्ये रूममध्ये गेल्यानंतर इथे दुष्यंतला मात्र संताप झालेला असतो, त्याच्या टेन्शन आलेलं असतं त्याला. आता तो इथे स्पष्टच करून टाकतो त्याची बाजू की हे बघ, आपण दोघं नवरा बायको म्हणून कायम राहणार. तुझ्या बाबतीत जे काही कर्तव्य मला करायचे आहे ते मी आयुष्यभर ते कर्तव्य निभावणार. फक्त नवरा म्हणून जे मी तुला द्यायला हवं प्रेम ते मी तुला देऊ शकणार नाही, सहवास माझा मी तुला देऊ शकणार नाही. इथे स्वप्नभंग झाल्यामुळे इथे कृष्णाचा संताप होतो. तिचं मन तुटतं, रडत असते. पण ती त्याला एकच विनंती करते, आपल्या दोघात काही नातं नसलं तरी तुम्ही रूमच्या बाहेर जाऊ नका, रूमच्या बाहेर आपलं नातं कोणाला सांगू नका, नवरा बायको म्हणून आपण एकमेकांसोबत कायम असंच राहूया असं म्हणत त्याला ती रूमच्या बाहेर जाऊ नका हेही सांगते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.